राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात। आज सभागृहात राज्यपालांचं अभिभाषण होणार, शोक प्रस्ताव देखील मांडला जाणार। आजपासून दादांविना पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन। दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडला जाईल। दादांच्या आठवणीतून सहकारी वाहणार श्रद्धांजली। सामना अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांना दुर्योधनाची उपमा। सरकारी अहंकारी मानसिकतेत सामनातून लगावला टोला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी आज लाक्षणिक ठिय्या आंदोलन। आझाद मैदानात हजारो भूमिपुत्रांच्या उपस्थितीत लाक्षणिक ठिय्या आंदोलनाची हाक। आज बारामती इंदापूर दौंड बंदची हाक। मुसलमान मुलाशी लग्न केल्यानं लव्ह जिहादचा हिंदू संघटनांचा आरोप। स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेल्याची मुलीनं दिली होती कबुली। संभाजीनगरात वाहतूक पोलिसाला दारुड्याकडून मारहाण। वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, हातही उचलला। सोमनाथ गिरी या मद्यपीसह त्याच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल। नियम कडक नसल्यामुळे वाहनांचं तब्बल 40,000 कोटींचं ई चलान थकलं। 62% चलान डस्टबिनमध्ये तर 41 कोटीपैकी फक्त 15 कोटी केसेसचाच दंड भरला गेला। नाशिक मनपा स्थायी समिती सभापती निवडणूक बुधवारी होणार। आज अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणार। भाजपचे 3 जण स्थायी समिती सभापतीसाठी इच्छुक। मुंबईची हवा अजूनही प्रदूषितच। हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीतच। बांधकामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे हवेची गुणवत्ता खालावली। हवा गुणवत्ता निर्देशांक 121 वर। अमरावती शहरातील राहुल नगर परिसरात धूर पसरल्यानं एकच खळबळ। नागरिकांची पळापळ। 100 मीटरपर्यंत धुराचे लोट पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गोंदियात सकाळपासून अवकाळी पावसाला सुरुवात। विजांच्या कडकडाटासह हलक्या तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस। गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यात वरुण राजाची हजेरी। रत्नागिरीतील लांजा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली। मराठवाड्यात नव्या वर्षातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच। जानेवारी महिन्यात 76 शेतकऱ्यांची आत्महत्या। सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बीड जिल्ह्यात। फोडणी महागली। कढीपत्ता आता 400 रुपये किलो। कोथिंबिरीसोबत फुकट मिळणाऱ्या कढीपत्त्यासाठी पैसे मोजावे लागणार। खराब हवामानामुळे कढीपत्त्याचं उत्पादन कमी। माजी रेल्वे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचं निधन। वयाच्या 71व्या वर्षी कोलकात्यात घेतला अखेरचा श्वास। देशाला माहितीये काँग्रेस आधीच नग्न पक्ष। कपडे उतरवण्याची गरज काय? AI समिटमधील कृतीमुळे मोदींचा काँग्रेसवर घणाघात। नेपाळमध्ये भीषण अपघात। प्रवाशांनी भरलेली बस त्रिशुली नदीत कोसळली। अपघातात 18 जणांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी। राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। हल्ल्याचा कट रचणाऱ्या 8 संशयित दहशतवाद्यांना अटक। संशयितांमध्ये काही बांगलादेशींचा समावेश असल्याची माहिती। किश्तवाडमध्ये जैशच्या कमांडरसह 3घांचा खात्मा। जैश-ए मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार। सुगावा लागताच सुरक्षा रक्षकांनी केला दहशतवाद्यांचा खात्मा। हैदराबादमध्ये 4 कोटींच्या फरारीनं 3घांना चिरडलं। अभिनेते बालकृष्ण यांच्या घराजवळ भीषण थरार। अपघातात 3घेही गंभीर जखमी। जुबली हिल्स परिसरातील घटना। प्रतिनिधी बैठक लांबणीवर। अमेरिकेबरोबर व्यापार चर्चा भारतानं पुढे ढकलली। डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये बंदूकधारी व्यक्तीचा घुसण्याचा प्रयत्न। सुरक्षा दलांच्या गोळीबारात संशयित ठार। टीम इंडियाच्या फलंदाजांची हाराकिरी भोवली। सुपर 8 मध्ये बलाढ्य दक्षिण आफ्रिकेनं 76 धावांनी दिली मात। आज वानखेडेवर रंगणार झिम्बाब्वे वेस्ट इंडिजमध्ये सामना। वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांना तगड्या लढतीची अपेक्षा।
अमिताभ बच्चन यांना दाक्षिणात्य सिनेमासाठी पहिला पुरस्कार, कल्की या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून निवड.